नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 20 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये ना खूप काही गोष्टींना त्या रिव्हील झालेल्या आहेत, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहतोय कल्पनाताई जेव्हा म्हणतात सायलीला की काय ग तन्वी, तू पूर्णाजींचा चष्मा लपवलास का? तर सायली म्हणते हो, लपवला मी पूर्णाजींचा चष्मा, पण मी तो का लपवला हे पण सर्वांनी ऐका. लगेचच बघा पूर्णाजी लगेच म्हणतात मी ना वाळ्याच्या काड्या घेऊन येते म्हणून तिथून जायला निघतात. सायली म्हणते पूर्णाजी थांब जरा, अजिबात जायचं नाही. आता पूर्णाजींना तर तिथून निसटायचं असतं, पण बघा सायली ना त्यांना सांगते की इथे ये बरं बघू, आणि इथे ना माझ्यासमोर अशी उभी राहा असं सायली सांगते. आता बघा पूर्णाजी सुद्धा समोर उभारतात, म्हणजे त्यांची तन्वी आहे ना म्हणून त्या मायेने हक्काने तिचं सगळं ऐकत असतात. सायली आता म्हणते की हाताची घडी आणि तोंडावर बोट. आता सगळेजण हसायला लागतात, अर्जुन, अस्मिता येते, आणि आता सायली सांगते की तर ऐका, काल रात्री पूर्णाजी झोपण्याऐवजी ना रील्स बघत होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर घरचे तर हसायला लागतात, म्हणजे अच्छा हे कारण होतं काय म्हणून हिने चष्मा लपवला. आता सायलीना पुढे घडलेला सगळा प्रसंग सांगायला लागते, आणि म्हणून एवढ्या रात्री तन्वीने ना तो चष्मा ठेवलाय हे पण सगळ्यांना सांगते. आता अस्मिता म्हणते पूर्णाजी आम्हाला फोनचं व्यसन लागलं म्हणून तू समजवायचंस, तर ते सगळं सोडून तूच मोबाईलमध्ये लागलीस का ग? अर्जुन म्हणतो हे काय पूर्णाजी, अगं ती नॉनसेन्स रील आहे ना, अजिबात बघायची नाही आणि हे असं रात्री उशिरापर्यंत तर नाहीच नाही. अर्जुन म्हणतो अरे वेळ बरा जातो रे. प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई, पण त्या रील्समुळे तुझ्या डोळ्यांची वाट लागते ना, त्याचं काय, आणि मेंदूचा पण सत्यानाश होतो, कळतंय का तुला? आता असं म्हटल्यानंतर लगेच विमल म्हणते आणि पूर्णाई जागरणामुळे ना तुमचं पित्त उसळतं. पूर्णाजी म्हणतात अरे हो हो हो, किती बोलाल तुम्ही सगळेजण, मला माहितीच होतं तन्वी आल्याला ना माझी तक्रार करणार असते असं पूर्णाजी सांगायला लागतात. सायली म्हणते पूर्णाजी मग तू हे कबूलच कर आता की तू रात्रभर रील्स बघत होतीस फोनवर, आणि हेही कबूल कर की यापुढे तू रात्री जागरण करणार नाहीस रील्स बघून म्हणून, आणि अगदी अगदी कामापुरताच मोबाईल हातात घेशील म्हणून, आणि तरच तुला तुझा चष्मा मिळेल. आता पूर्णाजी म्हणतात हो का जी बाई, मी सगळं कबूल करते, पण आता प्लीज माझा चष्मा दे. आता प्रतापराव म्हणतात तन्वी अगं दे ग, देऊन टाक तिचा चष्मा. आता असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते 1 मिनिट, पण आम्ही इतका शोधला चष्मा तरी आम्हाला मिळाला नाही, तरी तो नेमका लपवलायच तरी कुठे, आम्हाला असा सापडत नाहीये. आता बघा सायली सांगायला लागते लगेचच. सायली म्हणते म्हणजे ती आठवून सगळं सांगते की काल रात्री ज्यावेळेस पूर्णाजी रील्स बघत होत्यात आणि ऐकत नव्हत्या ना, तेव्हा सायलीने काय केलेलं असतं की सगळे झोपलेला असतानाच हा चष्मा लपवून ठेवते, म्हणजे कोणीही हा पूर्णाजींना परत देऊ शकणार नाही, आणि तरच पूर्णाजींची ना सतत फोन बघण्याची सवय सुटेल असा सायली विचार करून मध्यरात्रीच गार्डनमध्ये जाते आणि एका झाडाखाली ती चष्मा पुरत असते, आणि सगळ्यांना सायली आता आठवून घरच्यांना सांगायला. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणतो तू गार्डनमध्ये खड्डा खांदून चष्मा लपवून ठेवलास? तर सायली म्हणते हो. आता हे सगळं ना घरच्यांना थोडं विचित्रच वाटतं. पूर्णाजी म्हणतात मला बघू देत बरं, तू चष्मा कुठे लपवलायस ते, चल बरं. सायली म्हणते या दाखवते असं म्हणून आता सगळ्यांना सायली गार्डनमध्ये घेऊन जाते. आता त्या अगोदर ना सायली म्हणते पण त्या अगोदर सगळे नियम आणि अटी, सगळ्या नियम अटी कबूल आहेत, चला आता. तितक्यातच ना अस्मिताचं बाळ रडायला लागतं, म्हणून अस्मिता म्हणते माझं बाळ रडते तर मी त्याच्याकडे जाते आणि बघते. आता काय होतं की सायली ना गार्डनमध्ये येते आणि म्हणते या इथे. पूर्णाजी म्हणतात बघू तरी कुठे लपवलायस तू माझा चष्मा, आणि आता सायली सांगते की या झाडाखाली इथे मी चष्मा तुमचा पुरून ठेवलाय म्हणून. आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आता सगळ्यांना म्हणजे कल्पनाताई, प्रतापराव आणि पूर्णाजींना. आता पूर्णाजी बघतच राहतात ना. सायली काय करते की पटकन तिथली माती उकरते आणि त्या खड्ड्यातला चष्माचा जो बॉक्स आहे ना तर तो काढून देते. आता अर्जुन सुद्धा असतो तिथे. आता बघा पूर्णाजींच्या हातात सायली चष्मा देते. आता अर्जुन सहित सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलेलं असतं. आता पूर्णाजी हसायला लागतात आणि म्हणतात की तू काहीही विसरली नाहीयेस ग बाळा म्हणून, आणि सायली म्हणते म्हणजे? तर पूर्णाजी म्हणतात अगं लहानपणी तर तू आत्रट होतेसच, पण आता सुद्धा पूर्णाजीला त्रास देणार ना ग तू, आणि सायलीला काही समजतच नाही. पूर्णाजी म्हणतात लहानपणी तू ज्या ठिकाणी चष्मा लपवायचीस ना त्याच ठिकाणी आता सुद्धा तू चष्मा लपवलायस. आता हे ऐकून अर्जुन सायलीला तर धक्का बसतो. पूर्णाजी म्हणतात काही बदललेले नाही, अगदी ना आहे तशीच आहेस तू म्हणून. आता प्रतापराव म्हणतात हो मला आठवतंय पूर्णाई, तन्वी लहानपणी ना तुझा चष्मा इथेच लपवून ठेवायची. आता हे फक्त ना गोष्ट पूर्णाजी, कल्पनाताई आणि प्रतापराव यांनाच आठवत असते. प्रतापराव म्हणतात पण आजही तन्वी असंच करेल असं मला वाटलं नव्हतं. पूर्णाजी म्हणतात हो ना रे, मधली काही वर्ष अशी उडून गेल्यासारखी वाटतात ना की बस. आणि आता पुढे म्हणतात की आणि 5 वर्षाची तन्वी आजही माझ्यासमोर उभी आहे असंच मला वाटतंय रे, असं या पूर्णाजी म्हणत असतात. आता बघा
पूर्णाजी म्हणतात की आता मी फोन नाही बघणार जास्त, असं सायलीला म्हणतात. पण माझा चष्मा मात्र लपवू नकोस बाई. सायली म्हणते हो नाही लपवत मी. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की पूर्णाजी म्हणतात की विमल चल ग मला ना माझ्या खोलीमध्ये घेऊन चल. आता विमल म्हणते हो. आणि आता पूर्णाजी म्हणतात याईच्या थट्टेपायी ना माझी पोथी वाचायची राहून गेली, चल बरं विमल. आता विमलला घेऊन जाते पूर्णाजींना. आता पूर्णाजी आत गेल्यानंतर अर्जुन म्हणतो मॉम डॅड खरंच तन्वी लहान असताना इथे चष्मा लपवायची. तर कल्पनाने म्हणतात हो बरं हे तुलाही माहिती नव्हतं आणि आम्ही सुद्धा कोणाला काही सांगितलेलं नव्हतं. आता सायलीनं खूप आश्चर्य वाटत असतं. कल्पनाताई म्हणतात मग सायली तुला हे बरोबर कसं काय कळलं ग. सायली म्हणते मला नाही माहिती आई, माझ्या मनामध्ये जे आलं ना मी तेच केलं. आणि म्हणते की पूर्णाजीनी फोनपासून दूर राहायला हवं असेल तर त्यांचा चष्मा अशा ठिकाणी लपवायला हवा जिथून तो कोणाला सापडणार नाही, एवढाच माझा उद्देश होता. आणि म्हणते की मी एवढाच विचार केला होता आणि म्हणून मी चष्मा इथे लपवला. प्रतापराव म्हणतात का मला पण नेमकी तीच जागा, अरे चमत्कारच आहे बाबा हे सगळा. आता अर्जुन म्हणतो की चमत्कार, अहो डॅड हा ना चमत्कार नाही आहे डॅड, हा योगायोग आहे. आणि म्हणतो की डॅड मॉम हा असे योगायोग आहेत ना प्रत्येक वेळेला होतीलच, असे नाही कधी तर असं होईल की सायली अजिबात तन्वीसारखं वागणार नाही आणि मग त्यावेळेस आपण काय करायचं, त्यावेळेस पूर्णाजीला जास्त त्रास होईल, मग आपण काय करायचं. कल्पनाताई म्हणतात हो ना आपण विषयाची परीक्षा तर नाही ना बघू शकत, पण काय आहे ना की धीर धरण्याशिवाय आपल्या हातामध्ये दुसरं काहीच नाही ना उरलं अर्जुन. आता अर्जुन म्हणतो हो मॉम बरोबर आहे. प्रतापराव म्हणतात ते काही नाही मी अश्विनला ना आजच सांगतो की तो पूर्णाईच्या सायकॅट्रिस्ट सोबत ना बोलेल. आता हे सगळं सायली ऐकत असते पण मनातल्या मनात तिच्या डोक्यामध्ये विचारच असतात. प्रतापराव म्हणतात चला आज चला आता, आणि सायली तिथे उभी राहून विचार करत असते. आता आपण जेलमधला सीन पाहतो. इथे जेलमध्ये ना प्रिया असते ना तर तिथे कॉन्स्टेबल येते, कुलूप उघडून आत येते आणि म्हणते काय बरं वाटतंय का ग आता तुला, उलट्या वगैरे काही झाल्या नाहीत ना. तर प्रिया म्हणते ठीक आहे. कॉन्स्टेबल म्हणते मी काय सांगते ना ते ऐक नीट, जेलचा नियम आहे ना म्हणून सांगते. प्रिया म्हणते काय सांगणार आहेस, आज माझ्या कोर्टाची हिअरिंग आहे हेच ना. तर लगेच कॉन्स्टेबल म्हणते हिअरिंग नाही, हिअरिंगपेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. प्रिया म्हणते एवढं काय सांगायचं आहे. तर ती कॉन्स्टेबल म्हणते बघून म्हणते काय. तर कॉन्स्टेबल म्हणते समजलं नाही का तुला मी काय बोलते ते, तू गरोदर आहेस. आणि आता आपण पाहतो की डायरेक्ट दुसरा सीन तो म्हणजे सुभेदारांच्या घरातला. इकडे बाळासोबत आहे ना अस्मिता खेळत असते आणि म्हणत असते बाळा काय झालंय तुला, सारखं घेऊन बसायचं का. आता विमल येते आणि म्हणते अस्मिता ताई बाळाचं ना काहीतरी छान नाव ठेवा ना, किती दिवस आपण त्याला असं बाळ बाळ म्हणणार आहोत. अस्मिता म्हणते हो ग मला ना घरच्या घरी छोटेखानी असं एक बारसं करायचंच आहे ग, पण काय आहे ना की एकामागोमाग इतक्या गोष्टी घडतायत ना की मला बारशाचा विषय कसा काढू तेच कळत नाही. इतक्यातच ना बाहेरून प्रतापराव, कल्पनाताई आणि अर्जुन सायली सगळेजण आतमध्ये येतात. आता कल्पनाताई म्हणतात सायली तुला अशक्तपणा जाणवतोय असं तू म्हणालीस ना, आता वर जा आणि जरा आराम कर हां. सायली बघा विचारतच असते आणि म्हणत असते की तन्वी जिथे चष्मा लपवायची त्या जागेबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं, मग तरीसुद्धा माझ्या मनात नेमकं तीच जागा कशी काय आली म्हणून. प्रतापराव म्हणतात सायली पण तू एकटी डॉक्टरकडे का गेलीस, निदान अर्जुनला तरी सांगायचं होतंच असं प्रतापराव म्हणतात. पण सायलीचं काही लक्षच नसतं. अस्मिता म्हणते आणि मुळात अश्विन नाईट ड्युटी करून येईपर्यंत तरी थांबायचं ना, एवढं काय झालं होतं की तुला डॉक्टरांकडे न सांगता जावं लागलं म्हणून. तरी बघा हा सायली तिच्या विचारातच असते. अर्जुन म्हणतो काल रात्री सायली मला म्हणाली होती की तिची तब्येत नाही आहे बरी. ॲक्च्युली मी त्याच वेळेस अश्विनला फोन करणार होतो पण त्यावेळेस ना हीच मला नाही म्हणाली आणि असं अर्जुन सांगतो. आता बघा हा पुढे म्हणतो अर्जुन की तेवढ्याच पूर्णाजीने हाक मारली आणि मग पूर्णाजी हिला घेऊन रूममध्येच गेली तिच्या. आणि ना माझं चुकलं, मी ना त्याच वेळेला अश्विनला फोन करायला हवा होता. आता लगेच कल्पनाताई म्हणतात काय गं सायली तू अश्विनला कॉल का नाही करू दिलास. अगं सायली आम्ही सगळे तुला काय विचारतोय, लक्ष कुठं आहे तुझं असं म्हटल्यानंतर बघा पुन्हा एकदा कल्पनाताई हाक मारतात अगं सायली. तर सायली लगेच भानावर येते आणि म्हणते हां आणि म्हणते नाही मी ठीक आहे बरी, मी आता बरी आहे, मी ना आराम करते वरती जाऊन असंही सायली म्हणायला लागते. आणि म्हणते की अहो तुम्ही पण वर येत आहे ना. अर्जुन म्हणतो मला ना लगेच निघायला हवं, चष्म्याच्या भानगडीत मला ऑफिसला सुद्धा आता जाता येणार नाही आहे, मला ना आता लगेचच कोर्टात जायला हवं असं अर्जुन म्हणत असतो. आता बघा सायली म्हणते महत्त्वाची केस आहे का काही, थोडा उशिराने नाही का जाता येणार. इतक्यातच अश्विन येतो. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, ॲक्च्युली ना मला आज उलट तिथे लवकर पोचायला हवं आहे, आज प्रियाची ना हिअरिंग आहे. अश्विन हे वाक्य ऐकतो ना आणि लगेच म्हणतो काय. तर आता सगळेजण अश्विनकडे बघायला लागतात. अर्जुन आता अश्विन आतमध्ये येतो आणि म्हणतो आज प्रियाची हिअरिंग आहे. तर अर्जुन म्हणतो की हो आहे म्हणून. आणि अर्जुन बघा पुढे म्हणायला लागतो
की काय ना अश्विन की तुम्हाला कोणालाही यामध्ये इंटरेस्ट असेल असं मला वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही, आणि तुम्ही नाही आलात ना तर तेच बरं आहे, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही आहे असं अर्जुन म्हणतो. अश्विन म्हणतो की नाही मला तर येण्याची अजिबातच इच्छा नाही आहे, मला इंटरेस्टसुद्धा नाही आहे, आणि तेवढ्यासाठी परत तिचं तोंड कोण बघणार आहे नाही का असं अश्विन म्हणतो. आणि म्हणतो की दादा आपण तिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना याचा प्रयत्न कर, बास मला एवढंच हवं आहे अश्विन असं म्हणतो. आणि बघा तिथून येणार विचार करत रागारागाने निघून जातो. आता कल्पनाताई म्हणतात मी बोलते हा अश्विनशी. प्रतापराव म्हणतात थांब थांब कल्पना थांब, हे बघ जरा ना त्याला थोडा वेळ एकटं राहू देत, अगं त्याच्यासाठी हे सगळं पचवणं कठीण जातंय ग असं म्हटल्यानंतर कल्पनाताई लगेचच थांबतात. आता आपण पाहतोय की असं म्हटल्यानंतर कल्पनाताई तर थांबतात, पण सायली मनातल्या मनात विचार करते की अशा परिस्थितीत मी माझ्या प्रेग्नन्सीबद्दल कसं काय सांगू, आणि म्हणते की दिव्याई आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव ग असंही सायली पोटावरती हात ठेवून म्हणत असते. आता बघा कल्पनाताई म्हणतात सायली तू वरती जा आणि थोडीशी झोप काढ, तुला बरं वाटेल. सायली म्हणते हो, म्हणून सायली आता जिन्यावरून अगदी हळूहळू पायऱ्या चढत असते, पण सायलीचं संपूर्ण लक्ष घरामध्येच असतं. अर्जुन म्हणतो बरं मी निघतो मम्मा, सायलीवरती ना जरा लक्ष ठेव. आता कल्पनाताई म्हणतात हो. प्रतापराव म्हणतात अरे नको काळजी करूच, आज मी पण ना घरीच आहे, माझ्या ऑनलाईन मीटिंग्स आहेत, तू फक्त त्या हिअरिंगचा विचार कर. अस्मिता म्हणते हो, आणि त्या प्रियाने तिने केलेल्या खुनासाठी तिला फाशीची शिक्षा तर होईलच, नाहीतर ना ती मरेपर्यंत जेलमध्ये सडेल, हे बघ अर्जुन. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात तिच्या शिक्षेची बातमी येईपर्यंत माझं ना आता कशातच लक्ष लागणार नाहीये असं कल्पनाताई म्हणत असतात. अर्जुन म्हणतो येईल मम्मा येईल, ती बातमी सुद्धा ना लवकर येईल आणि आपल्या मनासारखीच येईल म्हणून. आता लगेचच काय होतं अर्जुन म्हणतो की निघतो मी, म्हणून अर्जुन तिथून निघून जातो. आता हे बाळांना पुन्हा रडायला लागतं. अस्मिता म्हणते अरे बाळा काय झाले तुला, का रडतेस तू एकसारखा. सायली हे सगळं वरून पाहत असते. अस्मिता म्हणते आता तुला सुद्धा कळतंय का की घरात सगळे टेन्स आहेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात हो अगं बाळांना ना हे सगळं काही जाणवत असतं, तू ना फक्त त्याच्याशी बोलत राहा म्हणजे तो शांत होईल असं कल्पनाताई म्हणतात. प्रतिमा आता लगेच काय होतं की ही अस्मिता आहे ना अरे लगेचच बाळाला असं ना बोलत आहे ना तिच्या रूममध्ये निघून जाते. कल्पनाताई म्हणतात विमल चल आपण अश्विनसाठी ना नाश्ता बनवूयात, म्हणून ह्या दोघी जणी नाश्ता करण्यासाठी निघून जातात. आणि सायली आता रडायला लागते आणि रडतच आहे ना तिच्या रूममध्ये निघून जाते. आपण पाहतोय की आता कल्पनाताई नाश्ता बनवतात आणि अश्विनच्या रूममध्ये घेऊन येतात आणि म्हणतात अश्विन घे बरं नाश्ता कर आता, आणि म्हणतात की चल नाश्ता करून घे ना, आणि हे बघ तुला आवडतो ना तशी अगदी जायफळ घालून मी कॉफी केली आहे, ती सुद्धा पिऊन घे म्हणजे तुझा ना थकवा निघून जाईल. अश्विन म्हणतो या कॉफी आणि नाश्त्याने माझं दुःख सुद्धा निघून जाईल का गं मम्मा. आता अश्विन खरंच खूप उदास झालेला असतो. आता आणि पुढे म्हणतो की आज तिला शिक्षा सुनावतील, पण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर म्हणून कोणती शिक्षा असेल का मम्मा असं अश्विन म्हणत असतो. अगं जन्मठेप पुरेल का या गुन्ह्यासाठी. तर कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. अश्विन म्हणतो की मम्मा माझ्या भावनांचा खून केला म्हणून फाशी होईल का गं मम्मा तिला. आता अश्विन असे काही प्रश्न विचारायला लागतो. कल्पनाताई म्हणतात अश्विन अरे तू असं एकटा बसून राहतोस ना म्हणून तुझ्या मनामध्ये ना सतत तेच विचार येतात, प्लीज यातून ना बाहेर पड आणि हे बघ चल बरं जर आपण हॉलमध्ये बसूया चल ना. अश्विन म्हणतो नाही मम्मा मला ना एकट्यालाच बसू दे, मला नाही यायचं बाहेर, प्लीज मला ना थोडं कुणीही डिस्टर्ब करू नकात. कल्पनाताई म्हणतात हो पण काय ना की बाळा थोडंसं खाऊन तरी घेणार आहे. अश्विन म्हणतो नाही मम्मा मला खरंच काही नको आहे गं खायला. आणि कल्पनाताई आग्रह करत असतात. अश्विन म्हणतो मला प्लीज थोडीशी ना शांतता हवी आहे, बाकी काही नको. आणि आता अश्विन म्हणतो की प्लीज मम्मा मला नाही गं यायचं. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई त्याला ठीक आहे म्हणतात आणि आता ती पुन्हा नाश्त्याचा ट्रे घेऊन बाहेर निघून येतात. इकडे आपण पाहतो की सायली रूममध्ये बसून ना खूप रडत असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की ती आई होणार, ही तिची प्रेग्नन्सी टेस्ट जी आहे तर ती घरामध्ये पॉझिटिव्ह आलेली ते आठवतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो एखादी गुड न्यूज यायला हवी ते आठवतं. त्याच्यानंतर सायली म्हणते की मला तुमच्याशी कालपासून बोलायचे तेही आठवतं. आता या सायलीला सगळ्या गोष्टी आठवत असतात. सायलीला या गोष्टीचा त्रास होत असतो की ती प्रेग्नंट आहे आणि घरात ती कुणालाच सांगू शकत नाही. या गोष्टीचा सायलीला खूप त्रास होत असतो. आता सायली रडत म्हणते हे सगळं असं काय होतं, घरात परिस्थिती काय होऊन बसली, इतकी आनंदाची बातमी आहे पण तीही मला कोणाला सांगता येत नाही. प्रियाचं दुःख सावरता पूर्ण जिंची अशी अवस्था होऊन बसली. अश्विन भाऊजी आणि अस्मिताताई यांच्या हे बाबतीत काही बरं नाही आहे, यांनाही सावरणं जड जाते. आता मी काय करू, कशी ही बातमी घरात सांगू. म्हणून सायली खूप रडायला लागते आणि म्हणते मी जर ही गोड बातमी यांना सांगूच नाही शकले तर मला हे कसं कळणार आहे की यांच्या मनात बाळाबद्दल काय आहे, असं सायली म्हणायला लागते आणि खूप रडायला
बघायला लागते सायली. आपण आता पुन्हा जेलमधला सीन पाहतो. इकडे प्रियाला समजलेलं असतं की ती प्रेग्नंट आहे. ती म्हणती मी खरंच प्रेग्नंट आहे. तर कॉन्स्टेबल म्हणती मग मी काय खोटं सांगते का? हे बघ कैद्यांना सांगावं लागतंय ना म्हणून, नाही तर मी तुझ्याशी बोलायला पण आले नसते. म्हणून ती जायला निघते. तर प्रिया म्हणते 1 मिनिट, तुम्हाला कसं कळालं की मी प्रेग्नंट आहे? तर कॉन्स्टेबल सांगते ते डॉक्टर आले होते ना, तर त्यांनी तुमच्या टेस्ट केल्या होत्या, तुम्हाला थोड्या वेळासाठी ॲडमिटसुद्धा केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं की ही गरोदर आहे आणि पुढचे 3 महिने काही होऊ शकतं, तर हिची काळजी घ्या म्हणून. असं सांगून आता ती कॉन्स्टेबल जी आहे ना ती तिथून निघून जाते आणि जाताना म्हणते आता तरी नीट खात जाऊ ग, आमच्या डोक्याला ताप नको, असं म्हणून ती निघून गेली. प्रिया लगेच म्हणते माझं नशीब ना जोरावर आहे म्हणून खुश होते ना, आणि लगेच म्हणते की मला वाटलं होतं की माझे सगळे पत्ते उलटे पडत आहेत म्हणून. अरे वा, पण माझं तर नशीब जोरावर आहे. पण नाही, पण असं नाही आता. आणि म्हणायला लागते की असं पोटावर हात ठेवून म्हणते की पण माझं बाळ येते ना या जगात, आणि हा तर हुकुमाचं एक काय असं स्वतःच्या पोटावर हात ठेवून म्हणते. आणि आता पुढे ना थोडीशी हायपर पण झालेली दाखवली. प्रिया म्हणते की आता हे बाळच मला जिंकून देईल, आणि म्हणायला लागते की आता अश्विनला जेव्हा ही बातमी कळेल ना तेव्हा अश्विनला लगेचच मला स्वीकार करेल आणि मला तो इथून घेऊन जाईल म्हणून. आता ही काहीच्या काही स्वप्न बघायला लागते. लगेचच म्हणते अश्विनला कळलं की तो लगेच मला इथून बाहेर काढेल, आणि मग सगळे सुभेदार, ती कल्पी, ती म्हातारी, तो प्रताप, आणि म्हणते या सगळ्यांना ना मला घरात घ्यावंच लागेल असं म्हणून ना भलतीच खुश व्हायला लागते ना. आणि म्हणते त्यांना जेव्हा कळेल ना की सुभेदारांचा वंशज माझ्या पोटात आहे म्हणून, तर लगेचच ना अक्षरशः रडायला लागतील. आणि म्हणते की इतकी पापं करून देवाने ही संधी माझ्या पदरात घातली, आणि म्हणते की आता ती घालवू नाही चालणार मला ही संधी. आज हिअरिंगला सगळे सुभेदार येतील, आणि म्हणत असते की तेव्हा हा पत्ता आहे ना मी असा फेकेन ना त्यांच्यासमोर की बस. आणि लगेचच म्हणते की तो अश्विन, ती कल्पी, ती म्हातारी, आणि हसायला लागते जोरजोरात. या सगळ्यांच्या समोर मी हा पत्ता फेकेन म्हणून. आणि म्हणते की जेव्हा ते त्यांच्या वंशाच्या दिव्याबद्दल ऐकतील ना म्हणा माझ्या तोंडून, त्यावेळेस ना आनंदाने ना डसाडसा रडू लागतील. आणि मग आहे ना तो असे, आणि मग जिंकीन तर मीच जिंकेन असंही प्रिया म्हणायला लागते. आणि बघा आता आपण पाहतोय पुढचा सीन. जेलमध्ये ना प्रियाला आणलं जातं आणि आता अर्जुन हिअरिंग सुरू असते कोर्टामध्ये. अर्जुन म्हणतो की आज मी तुमच्यासमोर जी केस घेऊन आलोय ना ती एकदम क्रिस्टल क्लिअर अशी केस आहे म्हणून. आणि अर्जुन आता प्रियाकडे हात करून म्हणतो ही मुलगी बबली लोखंडे उर्फ प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार ही इतक्या नावाने वावरत असणारी ही फेक मुलगी आहे. अशा अनेक नावाने वावरणारी अतिशय फ्रॉड मुलगी आहे मिलॉर्ड, असं सांगत असतो अर्जुन जज साहेबांसमोर. आणि प्रिया रागारागाने अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणत असतो हिने बरेच गुन्हे केले आहेत. हिच्या गुन्ह्यामध्ये इम्पर्सिलेशन म्हणजेच एका वेगळ्याच व्यक्तीची ओळख वापरून फसवणूक करणे आणि एखाद्या व्यक्तीचा खून करणे, आणि हे सगळ्यात मोठे गुन्हे आहेत मिलॉर्ड, असं अर्जुन सांगायला लागतो. आणि आज बघा आज यांनी ना एकदम फास्ट असं थोडं थडलं तर मग ही सिरियल फास्ट फॉरवर्ड दाखवलेली आहे. आता होतं काय की अर्जुन आत्तापर्यंत प्रियाने स्टार्ट टू एंड जे काही गुन्हे केलेले आहेत तर त्याचे प्रत्येक पुरावे, म्हणजेच अगदी शांताचा खून कसा केला, इथून मधुभाऊंच्या आश्रमामध्ये ही तन्वी बनून कशी आली, कशी राहिली, त्यानंतर किल्लेदारांना कसं फसवलं, इथपर्यंतचे अगदी डिटेल पुरावे जे आहेत तर ते अर्जुन कोर्टासमोर सादर करतो. आणि प्रिया सतत जज साहेबांकडे बघून हात जोडून माफी मागत असते. आणि अर्जुन अगदी डिटेलमध्ये शांताचा खून कसा केला, संतोषला कसं फसवलं, ह्या अतिशय बारीक सारीक पुरावे सुद्धा दाखवून टाकतो. त्यामुळे आज प्रियाकडे काही शिल्लकच नसतं की तिची बाजू मांडण्यासाठी. अर्जुनने आता कोर्टामध्ये सगळे काही पुरावे सादर केलेले असतात. आणि अर्जुन म्हणतो की जज साहेब तुमच्यासमोर सगळे हिच्या प्रत्येक गुन्ह्याचे पुरावे मी सादर केलेले आहेत. परत गुन्हा करणारे अशा सराईत गुन्हेगाराला ना आता सगळ्यात मोठी शिक्षा व्हायला हवी. आणि आता ही प्रिया जी आहे तर ती अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन म्हणत असतो मी कोर्टाला विनंती करतो मिलॉर्ड की या मुलीला म्हणजेच बबली लोखंडेला जन्मठेपेची शिक्षा व्हायलाच हवी म्हणून. आणि प्रिया खूप घाबरलेली असते आणि नाही करून मान हलवत असते. आणि आता दॅट्स ऑल मिलॉर्ड म्हणून अर्जुन आता त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. आता आपण पाहतोय की जज साहेब म्हणतात आज कोर्टासमोर जे काही साक्षी पुरावे सादर करण्यात आले याचा विचार केल्यानंतर कोर्ट अशा निर्णयाला पोहोचत आहे की बबली लोखंडे हिला शांता कदम हिच्या खुनासाठी अजन्म कारावासाची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे. आता चैतन्यला तर खूप आनंद होतो, प्रियाला एकदम धक्का बसतो ना. पुढे जज साहेब म्हणतात तसंच फसवणूक आणि लूट आणि या गुन्ह्यासाठी दंड आणि अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुद्धा या कैद्याला आपण सुनावत आहोत असं जज साहेब सांगतात. आणि बघा पुढे जज साहेब म्हणतात की आणि ह्या सगळ्या शिक्षा तिने एकत्रच भोगायच्या आहेत म्हणून. आता अर्जुनला खूप बरं वाटत असताना आता जज साहेब त्यांचा निर्णय सांगतात आणि आता तिथून निघून जातात. आता आपण पाहतो की जज साहेब जशी निघून जातात तशी प्रिया खूप घाबरते, हायपर होते आणि रडायला सुद्धा लागते. आता सगळेजण उभे राहतात, जज साहेब निघून जातात आणि प्रियाला ना अर्जुनला भेटायचं असतं.
आता बघा लगेचच पोलिसांना म्हणते की एक मिनिट सारखा बाजूला, आणि अर्जुन करून पळत पळत त्याच्याकडे जाते. आता अर्जुन तिला ना भावच देत नाही. आता अर्जुन समोर उभारून हाताची ना अगदी हात जोडते आणि लगेच म्हणते, अर्जुन प्लीज अरे माझ्यासमोर जरा थोडीशी तरी दया दाखवणार आहे, अरे मला इथून सोडवणार आहे, प्लीज मला जामीन मिळवून दे ना, प्लीज मला इथून सोडव ना. हे बघ तू एक काम कर, तू ना अश्विनला फोन लाव, अश्विनला बोलव, तू इथं आला ना की तू ना नक्कीच मला इथून सोडवेल. अर्जुन म्हणतो कोणीही तुझी मदत करायला येणार नाही बबली लोखंडे, असं अर्जुन म्हणतो. त्यावेळेस प्रियाला ना खरंच खूप मोठा शॉक बसलेला असतो. अर्जुन म्हणतो तुला ना आता तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली आहे, फुल आणि फायनल, चला रे घेऊन जाईला. आता प्रिया म्हणत असते थांबा रे जरा एक मिनिट, अर्जुन मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचे, तू जर का न ऐकता गेलास ना तर तू रिग्रेट करशील. आणि अर्जुन काही तिच्याकडे लक्षच देत नाही, चैतन्य पण इग्नोर करत असतो. आता प्रिया म्हणते अर्जुन ही गोष्ट आहे ना अश्विनला कळणं खूप महत्त्वाचं आहे, अरे प्लीज माझं ऐक ना, मला बोलायचं रे त्याच्याशी, प्लीज अश्विनला बोलव, मला त्याच्याशी बोलायचे. आणि अर्जुन आणि चैतन्य काय करतात की प्रियाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात आणि आता तिथून निघून जायला लागलेले असतात. आता बघा प्रिया काय करते, जोरात पाठीमागून ओरडते, अर्जुन मी गरोदर आहे असं म्हणल्यानंतर चैतन्य आणि अर्जुन बापरे थांबतातच ना. चैतन्य तर असा काही मागे वळून बघतो ना की बास, आपल्याला तर आता दाखवलेलं आहे अर्जुनला तर 2 मिनिटांना काही सुचतच नाही. अर्जुन तर प्रॉपर हँगच होऊन जातो. बापरे प्रियाने सांगितलेलं असते की अर्जुन मी आता गरोदर आहे म्हणून, आणि पळत पळत अर्जुनकडे जाते. आणि बघा त्याच्या पाठीमागे पोलीससुद्धा जातात प्रियाच्या पाठीमागे. आणि प्रिया म्हणते की अर्जुन अरे मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे रे, असं म्हणल्यानंतर अर्जुनला काही सुचत नसतं. प्रिया म्हणत असते प्लीज आता तरी मला जेलमधून बाहेर काढ, प्लीज अर्जुन प्लीज. आणि म्हणते की अर्जुन विचार कर, अरे सुभेदारांचा वारस असा जेलमध्ये जन्माला नाही येऊ शकत, असेही प्रिया म्हणायला लागते. आता कॉन्स्टेबल सगळे काय करतात की तिला पकडतात आणि खेचून न्यायला लागलेले असतात. प्रिया म्हणत असते अर्जुन अरे विचार कर, तू काकायस त्या बाळाचा, आणि प्लीज मला अश्विनला भेटायचे रे, मला इथून बाहेर काढ रे, मला अश्विनशी बोलायचे, अरे थांबा रे प्लीज, असं या दोन्ही कॉन्स्टेबलला म्हणते. आणि आता ते पोलीस काही तिचं ऐकत नाहीत आणि तिला तिथून घेऊनच जातात. आता अर्जुन इतका शॉकमध्ये आलेला असतो ना की बस, आता चैतन्य बिचारा कसा तरी सावरतो अर्जुनला. अर्जुन आता पटकन खालीच बसतो, त्याला काही सुचत नसतं आता या सिच्युएशनमध्ये काय करावं ते. चैतन्य म्हणतो प्रिया म्हणाली ते खरं असेल का रे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो की नाही हे असं होऊन नाही चालणार. चैतन्य अरे मला काही सुचतच नाही रे. आणि अर्जुन म्हणतो की जर का प्रिया खरंच प्रेग्नंट असेल ना तर ती या गोष्टीचा वापर करून परत माझ्या घरात शिरल रे, आणि म्हणतो की परत सगळ्यांना त्रास देईल रे. आता अर्जुनला ना खूप टेन्शन आलेलं असतं. अर्जुन आहे ना घाबरतो आणि म्हणतो अरे आता एकतर घरामध्ये सगळे टेन्शनमध्ये आणि डिस्टर्ब आहेत रे, आणि आता आपलं घर आता कधीच नॉर्मलला येऊ शकणार नाही रे परत. नाही चैतन्य असं नाही होऊन चालणार रे. चैतन्य त्याला सावरतो आणि म्हणतो अर्जुन प्लीज जरा शांत हो रे अर्जुन. आणि आता बघा चैतन्य म्हणतो की हे बघ सगळ्यात अगोदर आहे ना तर ही बातमी आपण आता आपल्या घरच्यांना सांगायला हवी अर्जुन, आणि काय ना की इथून पुढं काय करायचं हा निर्णय माझा आणि तुझा नाही असू शकत अर्जुन म्हणतो की हा निर्णय फक्त आणि फक्त अश्विनचा असू शकतो असं अर्जुन म्हणतो. आणि बघा पुढे अर्जुन काय म्हणतो की अश्विनला आता मला ना फोन करायला असावा, म्हणून अर्जुन काय करतो लगेचच अश्विनला फोन लावतो. अश्विन इकडे त्याच्या रूममध्ये अजूनही सॅड होऊन बसलेला असतो. इतक्यातच अर्जुनचा फोन येतो, म्हणून अश्विन काय करतो लगेचच अर्जुनचा फोन उचलतो. तर अर्जुन म्हणतो अश्विन मला ताबडतोब जेलच्या बाहेर येऊन भेट. अश्विन म्हणतो का रे काय झालं, तू कोर्टमध्ये हेअरिंगसाठी गेला होतास ना, मग तिथे काय झालं. अर्जुन म्हणतो हे बघ ते सगळं ना मी तुला नंतर सांगतो, तू प्लीज मला आत्ताच्या आत्ता ना जेलच्या बाहेर येऊन भेट. आणि ऐक हे बघ तू मला भेटायला येतोयस ना हे घरात कोणालाही सांगू नकोस, आणि तू ना प्लीज मला भेटायला जेलच्या बाहेर ये. अश्विन म्हणतो काय झालंय दादा. अश्विन म्हणतो तू आधी ये रे, मग मी तुला सगळं काही सांगतो. आणि बघायला इथे अर्जुन फोन ठेवून टाकतो. आपण पाहतो इकडे चैतन्य म्हणतो की ही बातमी जर का खोटी असती तर किती बरं झालं असतं ना. अर्जुन म्हणतो ही बातमी खोटी असू सुद्धा शकते. राईट. आता अर्जुन कोर्टे थोडासा हे होतो म्हणजे सेटल होतो, आणि म्हणतो ही प्रिया जेलच्या बाहेर येण्यासाठी ना कोणत्याही थराला येऊ शकते, आपण ना तिच्यावरती विश्वास ठेवून उपयोग नाही. आपण एक काम करू, जेलच्या सिक्युरिटीशी आपण बोलूया. आणि हे ना मला आधीच लक्षात यायला होतं अश्विनला फोन करायच्या अगोदर. प्रियाने तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं आणि माझं डोकंच चाललं असं झालं असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की नाही आपण आहे ना आत्ताच्या आत्ता जाऊ आणि जेलमध्ये चौकशी करू की त्यांनी काही टेस्ट केल्यात का. अश्विन येण्या अगोदर प्रिया बोलते हे खरं आहे की खोटं हे आपल्याला आता कळायला असावं असं अर्जुन म्हणतो. आणि बघा चैतन्य आणि अर्जुन आता जातात आणि सगळं काही चेक करतात, आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना तो इथं संपतो. प्रेक्षकांना आजचा भाग खरंच खूप छान होता ना. तर तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ची गरज आहे. आणि जे हे सबस्क्रायबर करणं हे एकदम फ्री आहेत, सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आता आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये ना
या अर्जुन आहे ना अश्विनला घेऊन जेलमध्ये येतो प्रियाला भेटायला. आणि आता अर्जुन आणि अश्विन काही तिच्याशी बोलतच नसतो आणि प्रिया म्हणत असते प्लीज अश्विन मला काय बोलायचं ते ऐक तरी. आता अश्विन तिथून निघून जायला निघतो. तर आता अर्जुन म्हणतो प्लीज अर्जुन अरे तिला काय म्हणायचं एकदा ऐकून तर घे. अश्विन म्हणतो मला या बाईचं ना तोंड सुद्धा बघायचं नाहीये, मी निघतो इथून. तर प्रिया म्हणते ज्या बाईचं तोंड ही तुला बघायचं नाहीये ना तिच्या पोटात तुझं मूल वाढतंय अश्विन. आता अश्विन लगेच पलटून बघतो आणि म्हणतो की बबली लोखंडे कशावरून हे तुझ्या पोटातलं बाळ आहे ते माझंच आहे हां असं म्हणतो. आणि आपण पाहतोय आता या सायलीला ना गार्डनमधल्या झाडापाशी ना छोटी तन्वी दिसत असते. सायली म्हणते मला ही छोटी तन्वी कशी काय दिसते आई ग, आता मी किती विचार करू असं म्हणून सायली डोक्याला हात लावते आणि अक्षरशः बागेमध्येच आहे ना चक्कर येऊन सायली पडते. आता बघा सायलीसुद्धा प्रेग्नंट आहे हे घरच्यांना समजेल का. आता हे सगळं पाहण्यासाठी प्लीज माझा रिव्ह्यू ना उद्यासुद्धा नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.